कल्पना करा, एका हातामध्ये काळेपेटीची पेटी आहे, अंगावर पांढरे पेट्रोल ओतून घेतलेले आहे आणि अरे बापरे, हे खूपच भयानक दृश्य आहे. हो ना, आणि स्वतःला कायमचे संपवून टाकण्याचा, पेटवून देण्याचा एक अंतिम आणि भयंकर निर्णय झालेला आहे. मृत्यू अवघ्या 1 क्षणाच्या अंतरावर आहे. आणि तिथेच काहीतरी घडतं, बरोबर ना? अगदी बरोबर. त्याच क्षणी पायाजवळ एक 3 महिन्यांचे बाळ आणून ठेवले जाते. आणि त्या चिमुकल्या जीवाच्या एका स्पर्शाने तो पेटता मृत्यू तिथेच थांबतो. म्हणजे ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटते, पण हे सत्य आहे. हो, हे कोणतंही काल्पनिक दृश्य नाहीये. ही एका 29 वर्षीय तरुणीची अत्यंत विदारक पण खरी कहाणी आहे, जिने पुढे जाऊन साहित्य विश्वातील सर्वोच्च असा 2025 सालचा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जिंकला. खरंच खूपच थक्क करणारा हा प्रवास आहे. नक्कीच. म्हणूनच एका अशा थरारक आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासाची कथा उलगडण्यासाठी आज आपण ही सखोल चर्चा करणार आहोत. पण याला सुरुवात करण्यापूर्वी मला आवर्जून एका मंचाचा उल्लेख करायचा आहे, आणि तो म्हणजे मनस्वी साहित्य. हो, हे चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करायला हवं. अगदी. कारण मनस्वी साहित्य म्हणजे नेमकं काय, तर प्रस्थापित चौकटी बाहेरचा विचार करणारे, स्वतंत्र प्रतिभेचे आणि अत्यंत सखोल वैचारिक अधिष्ठान असलेले साहित्य. आणि अशाच अस्सल आणि विद्रोही साहित्याला आपल्यापर्यंत पोचवण्याचं महत्त्वाचं काम हे चॅनल करतो. बरोबर. तर या वैचारिक प्रवासात नक्की सहभागी व्हा. आणि आज आपण याच मंचावर बानू मुश्ताक या अत्यंत प्रभावशाली लेखिकेच्या हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज या कथासंग्रहावर, ज्याचे मूळ कन्नड नाव एदेया हंटय असे आहे, त्यावर एक सखोल चर्चा करणार आहोत. आणि आजच्या या विश्लेषणासाठी आपण अनेक महत्त्वाच्या स्रोतांचा आधार घेतला आहे. हो, जसे की लेखिकेच्या विविध मुलाखती, साहित्य परीक्षणे, बुकर प्राइजच्या वेबसाईटवरील अधिकृत माहिती आणि भाषांतराविषयीचे काही अभ्यासपूर्ण लेख. आणि अर्थात आपण येथे कोणत्याही राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही आहोत. आपण फक्त या स्रोतांमध्ये आणि लेखिकेने त्यांच्या साहित्यात जे मांडले आहे त्याचे तटस्थपणे विश्लेषण करत आहोत. नक्कीच. आपले आजचे उद्दिष्ट हे समजून घेणे आहे की या कथांमधून मुस्लिम स्त्रियांचा जो मूक संघर्ष मांडला आहे तो आजच्या समकालीन वास्तवाशी कसा जोडला जातो. हा खरोखरच एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेधून घेणारा विषय आहे. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. मला वाटतं बानू मुश्ताक यांच्या कथा म्हणजे एका भिंगासारख्या आहेत, म्हणजेच एका मॅग्निफाईंग ग्लाससारख्या. भिंगासारख्या म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, जसे एखादे भिंग सूर्याची विखुरलेली किरणे एकाच बिंदूवर केंद्रित करते आणि तिथे आग निर्माण करते, तसेच त्यांचं साहित्य आहे. ते वरवर अत्यंत शांत आणि साधे वाटते, पण जेव्हा ते दैनंदिन जीवनातील या शोषणावर प्रकाश टाकते तेव्हा त्यात प्रस्थापित व्यवस्था आणि अन्याय जाळून टाकण्याची प्रचंड ताकद निर्माण होते. अरे वा, हे खूपच सुंदर आणि अचूक रूपक दिलत तुम्ही. कारण साहित्याकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता समाजाच्या जळजळीत वास्तवाचा पुरावा म्हणून पाहण्याची दृष्टी बानू मुश्ताक यांचे लेखन आपल्याला देते. हो ना. आणि आपण सुरुवातीला जो तो पेट्रोलचा आणि आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रसंग सांगितला, तो ऐकूनच अंगावर काटा येतो. ती घटना केवळ एका वैयक्तिक निराशेची नव्हती, तर ती एका संपूर्ण व्यवस्थेच्या कोंडीची पावती होती. आज बानू मुश्ताक या कर्नाटकातील हसन येथील 77 वर्षीय अत्यंत सन्माननीय लेखिका, वकील आणि कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जातात. पण त्यांचा हा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता ना? अजिबात नाही. त्यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला, जिथे घरात आणि आजूबाजूला प्रामुख्याने उर्दू बोलली जायची. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना एका मिशनरी शाळेत प्रवेश मिळवून दिला. तिथे मात्र एक अत्यंत कडक अट होती. कोणती अट? शाळेत राहायचे असेल तर कन्नड भाषा शिकावीच लागेल. हो, माझ्या वाचनात आले की ती अट अशी होती की त्यांना 6 महिन्यात कन्नड वाचता आणि लिहिता आले पाहिजे. अगदी बरोबर. पण येथेच त्यांच्यातील एका जन्मजात लेखिकेची चुणूक दिसून येते. त्यांनी 6 महिने तर दूरच, अवघ्या काही दिवसांतच कन्नड भाषा आत्मसात केली आणि त्या भाषेत त्या लिहायलाही लागल्या. ही खरोखरच एक विलक्षण झेप होती. पुढे 1970 आणि 80च्या दशकात कर्नाटकात बंडाय साहित्य म्हणजेच विद्रोही साहित्य नावाची एक अत्यंत आक्रमक आणि मोठी चळवळ उभी राहिली. या चळवळीने प्रस्थापित जाती, वर्ग आणि धार्मिक रूढींना थेट आव्हान दिले होते, बरोबर ना? हो, अगदी उघड आव्हान दिले. या ऐतिहासिक चळवळीतून अनेक महत्त्वाचे दलित आणि मुस्लिम लेखक समोर आले.
पण या संपूर्ण मांदियाळीत बानू मुश्ताक या अत्यंत मोजक्या आणि प्रभावशाली स्त्री लेखिकांपैकी एक होत्या. म्हणजे बंडाई साहित्य चळवळीने त्यांच्या विचारांना एक निश्चित दिशा आणि धार दिली असेल. नक्कीच दिली, पण जर आपण त्यांच्या लेखणीच्या खऱ्या उगमाचा शोध घेतला तर तो कोणत्याही राजकीय विचारसरणीत सापडत नाही, तर तो त्यांच्या स्वतःच्या अत्यंत वैयक्तिक आणि क्लेशदायक अनुभवात सापडतो. तुम्ही त्या 29व्या वर्षीच्या प्रसंगाबद्दल बोलताय ना? हो, वयाच्या 29व्या वर्षी एका बाळंतपणानंतर त्यांना अत्यंत तीव्र नैराश्याने म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशनने ग्रासले होते. आणि तसं पाहिलं तर 1970च्या दशकात पोस्टपार्टम डिप्रेशन या शब्दाची समाजाला फारशी ओळखही नव्हती. अगदी बरोबर. स्त्रियांनी बाळंतपणानंतर आनंदीच असले पाहिजे असा एक अलिखित नियम होता समाजाचा. त्यामुळे त्या नैराश्याच्या काळात त्या अत्यंत एकाकी पडल्या होत्या. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी लिखाणाला जवळ केले. पण इथेच माझ्या मनात एक अत्यंत विचारप्रवर्तक प्रश्न निर्माण होतो. कोणता? स्वतःच्या आयुष्यात एवढी मोठी निराशा पाहिलेली, मृत्यूच्या दारात उभी राहिलेली व्यक्ती, ती स्वतःच्या दुःखातून बाहेर पडून समाजातील इतर शोषित स्त्रियांसाठी एवढा मोठा आधार कशी बनू शकते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर त्यांच्या वकिलीच्या आणि जगण्याच्या अनुभवात दडलेले आहे. म्हणजे त्या केवळ एक लेखिकाच राहिल्या नाहीत, तर त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतले आणि त्या एक अत्यंत लढाऊ वकील बनल्या. हे संक्रमण कसं घडलं? येथील सर्वात लक्षवेधी बाब ही आहे की ती वैयक्तिक निराशा आणि तो आघात त्यांच्या लढ्याचे इंधन बनला. जेव्हा त्या कायदेशीर वकिली करू लागल्या तेव्हा हसन आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक स्त्रिया स्वतःच्या आयुष्यातील भीषण समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागल्या. म्हणजे त्यांनी हे सगळं जवळून पाहिलं. हो, एक वकील म्हणून काम करताना धर्माच्या नावाखाली आणि शरीयत कायद्याचा सोयीस्कर गैरवापर करून स्त्रियांचे कसे पद्धतशीर शोषण केले जाते हे त्यांनी अत्यंत जवळून पाहिले. म्हणजेच जेव्हा आपण त्यांच्या कथा वाचतो तेव्हा त्या केवळ काल्पनिक वाटत नाहीत. अजिबात नाही. त्या प्रत्यक्ष जगलेल्या वास्तवाचे, त्या कोर्टातील केस फाईल्सचे आणि स्त्रियांच्या अश्रूंचे थेट प्रतिबिंब असतात. आणि एक वकील म्हणून लढताना त्यांच्या हे लक्षात आले असेल की राजकारणातील उजव्या किंवा डाव्या विचारसरणीच्या या गुंतागुंतीत स्त्रियांचे प्रश्न नेहमीच बाजूला पडतात. अगदी बरोबर ओळखलात. त्यामुळेच कोणत्याही विशिष्ट राजकीय अजेंड्यात न अडकता त्यांनी केवळ स्त्रियांचे मूलभूत मानवी हक्क हाच आपल्या साहित्याचा केंद्रबिंदू ठेवला. आता त्यांच्या या वैयक्तिक प्रवासातून आपण थेट त्यांच्या हार्ट लॅम्प या शीर्षक कथेकडे वळूया. ही कथा मला अत्यंत महत्वाची वाटते, कारण ती त्यांच्या स्वतःच्या आत्महत्येच्या प्रयत्नाशी साधर्म्य सांगते. पण या कथेचा शेवट मात्र वाचकाला खूप वेगळा विचार करायला लावतो. होय, हार्ट लॅम्प म्हणजेच मूळ कन्नड एदेया हंटे ही कथा मेहरून नावाच्या एका स्त्रीभोवती फिरते. आणि तिचा पती फसवणूक करणारा असतो. बरोबर, हो. तो दुसऱ्या एका स्त्रीसोबत उघडपणे राहत असतो. या रोजच्या मानसिक अपमानाला आणि छळाला कंटाळून मेहरून शेवटी एक निर्णय घेते आणि आपल्या लहानग्या मुलीला घेऊन स्वतःच्या माहेरी येते. पण तिथे आल्यावर तिला प्रेमाची किंवा आधाराची साधी सावलीही मिळत नाही. दुर्दैवाने नाही. तिचे स्वतःचे आईवडील आणि भाऊ तिलाच या परिस्थितीसाठी दोष देतात. कुटुंबाच्या आबरूसाठी आणि समाजात लोक काय म्हणतील या केवळ एकाच भीतीने ती तिला पुन्हा त्याच नरकात, त्याच पतीकडे परत जाण्यास भाग पाडतात. आणि तिथेच या कथेचा उच्चांक येतो. तिथे मेहरूनचा तो अत्यंत प्रखर आणि व्यवस्थेला हादरवणारा नकार समोर येतो. तिने तो जो प्रश्न विचारला ना, तो खूपच अस्वस्थ करणारा आहे. हो, ती थेट आपल्या आईला विचारते, अम्मा मलाही हृदय नावाचा अवयव आहे ना? अरे बापरे, हा केवळ एका हतबल स्त्रीचा प्रश्न नाहीये. तो संपूर्ण कुटुंबाला, समाजाला आणि धर्माला विचारलेला एक जळजळीत जाब आहे. नक्कीच. तिच्या या प्रश्नात एक प्रचंड अगतिकता असली तरी त्यात एक प्रकारचा विद्रोही बाणा आहे. याच संदर्भात स्टोन स्लॅब्स फॉर शाइस्ता महल या कथेचाही जो संदर्भ आपल्या स्रोतांमध्ये आहे तो मला खूप अस्वस्थ करणारा वाटला. हो, स्टोन स्लॅब्स फॉर शाइस्ता महल ही कथा पितृसत्ताक मानसिकतेचं सर्वात भेसूर रूप समोर आणते. या कथेतील शाइस्ता ही स्त्री 7 मुलांना जन्म दिलेली आहे. 7 मुले म्हणजे सततच्या बाळंतपणामुळे तिचं शरीर पूर्णपणे थकून गेले असणार. अगदी. पण तिचा पती इफ्तिकार तिला सतत प्रेमाच्या खोट्या अणाभाका देत असतो. तो तिला स्वप्न दाखवतो की तो तिच्या प्रेमाखातर ताजमहालसारखा शाइस्ता महल बांधणार आहे. हे वरवर पाहता खूप रोमॅन्टिक वाटते, पण कथेमध्ये एक असा संवाद येतो जो वाचकाच्या पायाखालची जमीन सरकवतो. हो,
एका संवादात जेव्हा पत्नीच्या मृत्यूचा विषय निघतो तेव्हा तो पती त्याच्या भावना ज्या प्रकारे व्यक्त करतो तो म्हणतो की पत्नीचा मृत्यू हा एखाद्या कोपऱ्याला लागलेल्या मारासारखा असतो, म्हणजेच एल्बो इंजुरी. थांबा, कोपऱ्याला लागलेला मार हे अत्यंत विचित्र आणि धक्कादायक आहे. हो, बघा ना त्याची मानसिकता कशी आहे. म्हणजे जेव्हा आपल्या कोपऱ्याला मार लागतो तेव्हा काही सेकंड अत्यंत तीव्र आणि असह्य वेदना होतात. माणसाला काहीच सुचत नाही, पण थोड्याच वेळात त्या वेदना पूर्णपणे नाहीशा होतात. तिथे कोणताही कायमस्वरूपी डाग उरत नाही, रक्त येत नाही किंवा ओरखडाही राहत नाही. अगदी तसंच. तो इफ्तिकार खरोखरच असे म्हणतोय का की त्याच्या पत्नीचे असणे आणि नसणे ही त्याच्यासाठी इतके क्षुल्लक आहे? हे ऐकून एक अत्यंत भयानक गोष्ट समोर येते. कोणती गोष्ट? आपण नेहमी पितृसत्ताक व्यवस्थेला एका पिंजऱ्याची उपमा देतो की स्त्रिया पिंजऱ्यात अडकल्या आहेत. पण हा केवळ एक साधा पिंजरा नाहीये. हा असा पिंजरा आहे ज्याचे कुलूप आणि चावी स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांच्या, पतीच्या आणि आईवडिलांच्या हातात असते. अगदी 100% खरंय. इफ्तिकारचे हे विधान स्पष्टपणे दाखवून देते की या व्यवस्थेत स्त्रियांना मानवी मूल्य न देता केवळ मुले जन्माला घालणारी यंत्रे किंवा घरातली एक सोयीची वस्तू समजले जाते. आणि हेच बानू मुश्ताक यांच्या लेखणीचे सर्वात मोठे यश आहे. हो, त्या दाखवून देतात की स्त्रियांविरुद्धची हिंसा नेहमीच शारीरिक नसते. ती शब्दांतून, अपेक्षांमधून आणि अशा प्रकारच्या मानसिकतेतूनही होत असते. शाइस्ता ही सतत गरोदर असते. तिला कोणतीही विश्रांती मिळत नाही. आणि प्रेमाच्या खोट्या कल्पनांखाली, शाइस्ता महलच्या स्वप्नांखाली तिचं जे मूक शोषण होते ते शारीरिक मारहाणीपेक्षाही जास्त भयानक आहे. हे सर्व ऐकताना खूप अस्वस्थ व्हायला होतं. इथला प्रत्येक प्रसंग अत्यंत विदारक आहे. पण मग माझ्या मनात हा विचार येतो की जर हे सर्व इतके दुःखद आणि नैराश्यपूर्ण आहे तर एखादा वाचक हे संपूर्ण पुस्तक कसे वाचून काढू शकतो? तिथे काहीतरी असा पैलू असला पाहिजे जो हे ओझे थोडे हलके करतो. हो, आणि स्रोतांचा अभ्यास करताना लक्षात येते की या भयानक वास्तवातून मार्ग काढताना लेखिकेने काळ्या विनोदाचा म्हणजेच डार्क ह्युमरचा अत्यंत खुबीने वापर केला आहे. अगदी योग्य मुद्दा काढलात तुम्ही. डार्क ह्युमर हे शोषितांचे एक अत्यंत प्रभावी आणि ऐतिहासिक हत्यार असते. जेव्हा परिस्थिती इतकी भीषण असते की तुम्ही रडूही शकत नाही तेव्हा एक विदारक हास्य त्यातून बाहेर पडते. बानू मुश्ताक यांनी या काळ्या विनोदाचा वापर अत्यंत चपखलपणे केला आहे. ब्लॅक कोब्राज या कथेचंच उदाहरण घ्या. हो, यातील अमीना नावाची एक गरीब स्त्री जिला 10 वर्षात 7 मुले झाली आहेत. तिचं शरीर आता पूर्णपणे साथ सोडत आहे आणि तिला आता ऑपरेशन म्हणजेच कुटुंब नियोजन करायचंय. पण तिचा नवरा, जो मशिदीचा मुतवल्ली म्हणजेच प्रशासक आहे, तो तिला अत्यंत स्पष्ट आणि कठोर नकार देतो. आणि त्याचं कारण काय तर त्याच्या मते त्याच्यासारख्या एका धार्मिक पदावर असलेल्या माणसाच्या पत्नीने असे ऑपरेशन करणे हे धर्माच्या विरोधात आहे आणि यामुळे समाजात त्याची प्रतिमा डागाळेल. येथे लेखिकेने धार्मिक दांभिकतेवर जो विनोद केला आहे तो हसवणारा नसून आतून पोखरून काढणारा आहे. आणि असाच वर्गभेदाचा दांभिकपणा द श्राउड या कथेतही पाहायला मिळतो, जिथे शाजिया नावाची एक श्रीमंत स्त्री एका अत्यंत गरीब स्त्रीला मृत्यूनंतर कफन म्हणजेच शवाच्छादन देण्यासाठी स्पष्ट नकार देते. श्रीमंत लोकांचा दिखाऊपणा आणि प्रत्यक्षातील त्यांची संवेदनहीनता येथे उघडी पडते. पण आम्हाला वाटतं डार्क ह्युमरचा सर्वात मोठा धक्का बसतो तो द अरेबिक टीचर अँड गोबी मंचुरिया कथेत. हो, ही कथा तर विडंबनाचा आणि पुरुषी वर्चस्वाचा उच्चांक आहे. नेमकं काय होतं या कथेत? या कथेत मौलवी हजरत नावाचा एक अरबी शिक्षक आहे. त्याला गोभी मंचुरिया या पदार्थाची अक्षरशः वेड्यासारखी आवड आहे. तो जेव्हा जेव्हा वधू पाहायला जातो तेव्हा त्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असतो, मुलीला गोभी मंचुरिया बनवता येते का? एक अरबी शिक्षक ज्याची लग्नाची मुख्य अट गोभी मंचुरिया आहे हे ऐकायला सुरुवातीला खूपच हास्यास्पद आणि पूर्णपणे विचित्र वाटतं. हो ना? म्हणजे एखादा माणूस फक्त एका पदार्थासाठी आयुष्यभराचा निर्णय कसा घेऊ शकतो? बरोबर. सुरुवातीला हे वाचून आपल्याला हसूच येते, पण जसजशी कथा पुढे जाते तसतसं यातील गांभीर्य आणि अंधार लक्षात येतो. जेव्हा त्याचं लग्न होतं तेव्हा तो त्याच्या पत्नीला सतत दिवसातून अनेक वेळा गोबी मंचुरिया बनवण्यासाठी अक्षरशः छळतो. अरे बापरे, म्हणजे ती आवड नसून एक प्रकारची विकृती बनते. हो, जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर लक्षात येते की हा केवळ एका पदार्थाचा वेडसरपणा नाही, ती एक पुरुषी मक्तेदारी आहे.
पुरुषाला हवे तेव्हा मिळवण्याचा आणि घरातील स्त्रीला स्वतःच्या तालावर नाचवण्याचा त्याचा अधिकार तो या छोट्याशा गोष्टीतून गाजवत असतो. विनोद आणि उपहास यांच्या माध्यमातून बानू मुश्ताक उच्चभ्रू वर्गाचा आणि पुरुषी वर्चस्वाचा हा दांभिकपणा उघडा पाडतात. रेड लुंगी या आणखी एका कथेमध्येही आपण हे पाहू शकतो. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी आणि गरिबांचं शोषण कसं सामान्य आणि स्वीकार्य मानले जाते हे यातून सिद्ध होते. म्हणजे श्रीमंत लोक गरिबांसाठी जे काही थोडेफार करतात ते केवळ स्वतःच्या समाधानासाठी किंवा पुण्यासाठी करत असतात. त्यांना गरिबांच्या खऱ्या व्यथेशी काहीही देणे घेणे नसते. खरोखर हा काळा विनोद वास्तवाचे भान अतिशय टोकदारपणे देतो. आता आपण या पुस्तकाच्या एका वेगळ्या पण अत्यंत महत्त्वाच्या पैलूकडे वळूया. कर्नाटकातील हसन किंवा इतर ग्रामीण भागांतील या अत्यंत स्थानिक, अस्सल आणि विशिष्ट संस्कृतीत रुजलेल्या कथा थेट लंडनमधील टेट मॉडर्न या जागतिक मंचावर कशा पोचल्या? इतक्या वेगळ्या संस्कृतीची कथा पाश्चात्य वाचकांना कशी समजली हा प्रश्न पडतोच. हो, याचं उत्तर दीपा भास्ती यांच्या अद्वितीय अनुवादात दडलेले आहे. भाषांतराची ताकद आणि महत्त्व काय असू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. दीपा भास्ती यांनी या कथांचा अनुवाद करताना एक विशिष्ट आणि जाणीवपूर्वक शैली वापरली, जिला त्या ॲक्सेंटेड ट्रान्सलेशन असे म्हणतात. ॲक्सेंटेड ट्रान्सलेशन म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा की त्यांनी इंग्रजी अनुवाद करताना मुद्दामहून मूळ भाषेचा म्हणजेच कन्नडचा आणि स्थानिक संस्कृतीचा लहेजा त्यात तसाच ठेवला. त्यांनी या कथांचं पाश्चात्तीकरण केले नाही. हे समजून घेणं खूप रंजक आहे. म्हणजे हा अनुवाद एखाद्या स्थानिक अस्सल पदार्थासारखा आहे. हो, अगदी. जेव्हा आपण तो पदार्थ एखाद्या परदेशी पाहुण्याला देतो तेव्हा त्यांना सोपे जावे म्हणून आपण त्यातील मसाल्यांची चव कमी करत नाही. आपण त्यांना ती मूळ चव, तो झणझणीतपणा तसाच चाखायला देतो. अगदी तशीच ही प्रक्रिया आहे. दीपा भास्ती यांनी कन्नड, उर्दू आणि दख्खनी शब्द जसेच्या तसे इंग्रजी वाक्यांमध्ये वापरले आहेत. सरगूस म्हणजे डोक्यावरून आणि चेहऱ्यावरून लेतला जाणारा पदर किंवा मुतवल्ली यांसारखे शब्द त्यांनी तसेच ठेवले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाश्चात्य वाचकांसाठी त्यांनी खाली फुटनोट्स म्हणजेच तळटीपा किंवा कंसात अर्थ देण्याचे टाळले. अरे वा, हे खूपच धाडसी पाऊल आहे. हो, तुम्ही विचार करा, जेव्हा एखादा पाश्चात्य वाचक इंग्रजी वाक्य वाचतो आणि अचानक त्याला सरगूस हा शब्द लागतो, तेव्हा त्याच्या मेंदूला काही सेकंद थांबावे लागते. तो वाचक त्या पात्राच्या संस्कृतीत प्रवेश करतो. यामुळे इंग्रजी भाषेला कन्नड संस्कृतीच्या साच्यात बसावे लागते, ना की कन्नड कथेला इंग्रजीच्या सोयीनुसार बदलावे लागते. हा केवळ शब्दांचा अनुवाद नव्हता, तर तो एका संपूर्ण संस्कृतीचा आणि वंचितांच्या भावविश्वाचा अनुवाद होता. आणि या धाडसी अनुवादाने खरोखरच इतिहास घडवला. हो ना. 2025 सालचे इंटरनॅशनल बुकर प्राइज जिंकणारे हे पहिलेच कन्नड पुस्तक ठरले. कन्नड ही अशी भाषा आहे जिचे संपूर्ण जगभरात सुमारे 65 दशलक्ष म्हणजेच 6.5 कोटी भाषक आहेत. तरीही या जागतिक मंचावर पोचण्यासाठी या भाषेला इतकी वर्ष लागलीय. तसेच बुकरच्या इतिहासात या सन्मानापर्यंत पोचलेला हा पहिलाच कथासंग्रह आहे. हे विशेष. 50,000 पाऊंडचे हे भरघोस बक्षीस लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादक दीपा भास्ती यांच्यात समान विभागले गेले. या विजयाचे महत्त्व केवळ बक्षीस मिळण्यापुरते मर्यादित नाहीये बरं का. नक्कीच नाही. या अनुवादामुळे आणि या विजयामुळे प्रस्थापित जागतिक साहित्याच्या भाषिक वर्चस्वाला एक अत्यंत मोठा धक्का लागला आहे. इंग्रजी साहित्याची आणि पाश्चात्य कथांची जी एक मग्रुरी होती ती मोडून काढून एका प्रादेशिक आवाजाला जागतिक पातळीवर एक ओळख मिळाली आहे. आणि हा संपूर्ण प्रक्रियेत अँड अदर स्टोरीज सारख्या स्वतंत्र प्रकाशन संस्थांचे योगदान खूप मोठे आणि वाखाणण्याजोगे आहे. हो, मोठ्या व्यावसायिक प्रकाशन संस्था सहसा अशा प्रादेशिक साहित्याकडे व्यावसायिक फायद्याच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष करतात. पण या स्वतंत्र प्रकाशन संस्थांनी या कथांना जागतिक पातळीवर नेण्याचं धाडस दाखवलं. बरोबर. आणि बानू मुश्ताक यांनी त्यांच्या बुकर प्राइजच्या स्वीकृती भाषणात अत्यंत मार्मिकपणे आणि अभिमानाने म्हटले होते की कोणतीही कथा कधीच लहान किंवा केवळ स्थानिक नसते. माझ्या गावातील एखाद्या वडाच्या झाडाखाली जन्मलेली कथा आज लंडनच्या या मंचापर्यंत तिची सावली पसरू शकते. हे वाक्य खरोखरच अंगावर काटा आणणारं आणि साहित्याची ताकद दाखवून देणारं आहे. हेच साहित्याचं सार्वत्रिक सत्य आहे. मानवी भावना, दुःख आणि शोषणाच्या कथा या कधीही भौगोलिक किंवा भाषिक सीमांमध्ये अडकून राहत नाहीत. त्या संपूर्ण जगातील माणसांना एकाच सूत्रात बांधतात. हो, अगदी खरंय.
तर मग आजच्या या अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या चर्चेचा समारोप करताना आपण या निष्कर्षाप्रत येतो की या कथा केवळ 80च्या दशकातील नाहीत किंवा त्या केवळ एका विशिष्ट धर्माच्या, एका विशिष्ट प्रदेशाच्या नाहीत. त्या आजच्या आपल्या समकालीन जीवनातही तशाच आणि तितक्याच प्रभावीपणे लागू पडतात. नक्कीच लागू पडतात. आजही जर आपण आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहिले तर लक्षात येते की स्त्रियांना त्यांचे मूलभूत हक्क, निर्णय स्वातंत्र्य आणि शिक्षणासाठी आजही संघर्ष करावा लागतोच आहे. केवळ शोषण करण्याच्या पद्धती बदलल्या असतील, रूपे बदलली असतील, पण शोषणाचं मूळ स्वरूप आणि पितृसत्ताक मानसिकता तीच आहे. हार्ट लॅम्प हे पुस्तक आपल्याला केवळ भूतकाळातील कथा सांगत नाही, तर वर्तमान काळातील आपल्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी उघडण्याचं काम करते. आणि हे साहित्य वाचकाला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या मूक शोषणाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्यास शिकवतं. आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा एखाद्या खिडकीतून बाहेर शून्यात पाहणाऱ्या स्त्रीच्या शांत चेहऱ्यामागे किती मोठं वादळ असू शकते, किती अस्वस्थता असू शकते, याची जाणीव हे पुस्तक करून देते. आणि हीच खऱ्या आणि अस्सल साहित्याची ताकद असते. ते तुम्हाला कधीही स्वस्थ बसू देत नाही. ते अस्वस्थ करते, प्रश्न विचारायला भाग पाडते. बानू मुश्ताक यांनी त्यांच्या वैयक्तिक दुःखाचे आणि समाजातील विषमतेचे रूपांतर एका अत्यंत ताकदवान जागतिक आवाहनात केले आहे. अगदी 100% खरंय. आणि याच अस्वस्थतेतून निर्माण झालेल्या एका नवीन आणि अत्यंत विचारप्रवर्तक मुद्द्यावर आज आपण ही चर्चा थांबवणार आहोत. हार्ट लॅम्प या पुस्तकातील अगदी शेवटच्या कथेचं शीर्षक आहे बी अ वुमन वन्स ओ लॉर्ड, म्हणजेच हे ईश्वरा, एकदा तरी स्त्री होऊन जन्म घे. बापरे, हे शीर्षकच खूप काही सांगून जातं. हा केवळ एक उद्गार नाहीये, तर संपूर्ण व्यवस्थेला, धर्माला आणि त्या व्यवस्थेच्या निर्मितीला विचारलेला एक जळजळीत जाब आहे. जरा विचार करा, जर संपूर्ण विश्वाची निर्मिती करणाऱ्या त्या ईश्वरालाच या पृथ्वीवर राजा म्हणून नाही तर एका शोषित स्त्रीच्या रूपात जन्म घ्यावा लागला तर काय होईल? हा विचारच किती अस्वस्थ करणारा आहे. ज्या ईश्वराच्या नावाने हे सर्व कायदे, शर्यत आणि रूढी बनवल्या गेल्या आहेत, त्या ईश्वराला जर या पितृसत्ताक व्यवस्थेचे चटके सोसावे लागले, घरोदरपणाच्या वेदमाने मानसिक छळ सहन करावा लागला, तर आजच्या मानवी आणि धार्मिक कायद्यांची ही संपूर्ण रचनाच उद्या मुळापासून बदलून जाईल का? मला वाटतं या प्रश्नावर प्रत्येकाने विचार करायला हवा. हो, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे आणि तो तसाच अस्वस्थ करणारा राहिला पाहिजे. याच प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवतोय. विचार करत रहा.